लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अट ती म्हणजे ITRची अट. आता हे ITR म्हणजे काय, तर ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न. इन्कम टॅक्स रिटर्न हे ठराविकच काही लाडक्या बहिणीच्या घरामधील सदस्य किंवा लाडक्या बहिणीने स्वतः अशा प्रकारे जे आयकर भरण्यासाठी या फाईलचा जे उपयोग केला होता, म्हणजे किंवा काही लाडक्या बहिणींना असं बघा किरकोळ कारणासाठी, म्हणजे त्यांच्या घरातल्या कुटुंबातल्या एखाद्या त्यांच्या मुलाने किंवा त्यांच्या पतीने एक छोटंसं शिक्षणासाठी कर्ज काढण्यासाठी पण काही लाडक्या बहिणींनी जे आहे त्यांच्या मुलासाठी ITR हे जे आहे त्यांच्या मुलाने काढला होता. आणि मग तो ITR जो आहे मागच्या 4-5 वर्षापूर्वीचा ITR, आणि त्याच्यामुळे तेव्हा आता योजना पण लागू नव्हती, आणि आता त्या योजनेला जे आहे सरकारने ITRचं कारण दाखवून बंद केलेलं आहे. त्यामुळे माझं असं मत आहे की ही ITRचं एक नवीन रोज कारण काढून ह्या ITRमुळे यावेळेस प्रचंड लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा ITR जो आहे आणि याची जी अट आहे ही कुठेही या योजनेच्या नियमामध्ये मेन्शन केलेली नाही. आता आयकरमध्ये तुम्ही आणखी बऱ्याचशा काही गोष्टी जोडू शकतात, बरोबर. मग त्यामुळे काय आता जसं की बघा, आता ITR तुम्ही वापरला आहे, तर ITR ज्यांनी वापरला, ज्यांनी ITRची फाईल दाखल केली त्यांचे लाभ बंद झालेले आहेत. आता तुम्ही रिमार्क्समध्ये जर चेक करायला गेले तर तिथे तुम्हाला अप्रूव्हल दिसेल, म्हणजे मंजूर फॉर्म दिसेल मंजूर, पण तुम्ही म्हणाला आम्हाला काहीच अडचण नाही. पण तुम्ही महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला गेला की तुम्हाला तिथे दिसेल ITR. त्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांना हे माहीतच नाही, त्यांना वाटतं आमचा फॉर्म तर मंजूर आहे, पण हे एक कारण येत आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, मार्च आणि एप्रिलचा हप्ता ज्यांना मिळाला नाही तर त्यांना आता मार्च एप्रिलचा हप्ता तर ऑब्व्हियसली मिळणार नाही, पण किमान यावर एखादी मीटिंग घ्या, मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घ्या, यावर काहीतरी उपाययोजना करा. फक्त ITRमुळे प्रचंड लाभार्थ्यांचा लाभ बंद करू नये, कारण की एकेकाळी या लाडक्या बहिणींची गरज होती आणि आता गरज संपली आहे का, ही बाब पण अत्यंत महत्त्वाची आहे. कारण लाडकी बहिणीची जी काही लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना कोणतेही वेगवेगळे कारणं पुढे आणून, आता कारणच जर आणायचे म्हणलं तर रेशन कार्डमध्ये पण काही कारणं आणता येतील, वेगवेगळ्या कागदपत्रामध्ये पण काही कारणं आणता येतील, काही बी कारणं आणता येतील, बरोबर. तर त्यामुळे कारणं आणायला काही कारणाची कमी नाही, पण किती कारणं आणायचे, कोणत्या कारणामुळे लाभ बंद करायचा हे पण कळायला पाहिजे. आता काही लाभार्थी म्हणतील सर ITR जे भरणाऱ्या लाभार्थी असतात त्या कदाचित श्रीमंत असतात, तर असं अजिबात नाही. ही बाब सर्वांना क्लिअर करायला पाहिजे. या योजनेमध्ये एक अट टाकलेली आहे बघा, ती म्हणजे काय की कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नसायला पाहिजे वार्षिक उत्पन्न. मग जर असं असेल तर मग ITRमुळे जे आता एखाद्या लाडक्या बहिणीने ITR भरला आणि त्या ITRमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की त्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न म्हणजे काय की असं नाही की त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटला किती पैसे आले, तसं नाही, तर त्या लाडक्या बहिणीचं त्याच्यातलं खर्च जे जाऊन जे उरतं ते म्हणजे तुमचं उत्पन्न, तर ते उत्पन्न त्याच्यावर लिहिलेलं असतं. आता उत्पन्न जर 2.5 लाखाच्या काही लाडक्या बहिणींचं तर 40,000 आहे, काही 0 ITR आहे, खूप कमी उत्पन्न आहे. मग त्या लाडक्या बहिणींना 2.5 लाखाचं उत्पन्न नसताना देखील त्या लाडक्या बहिणीचं ITRचं कारण दाखवून लाभ बंद करणं कितपत योग्य आहे. जर समजा एखाद्या लाडक्या बहिणीचं ITRवर उत्पन्न आहे समजा 2.5 लाख किंवा त्यापेक्षा अधिक आहे, खास करून त्यापेक्षा अधिक, तर तुम्ही लाभ बंद करा 2.5 लाखापेक्षा वर असेल तर. पण जर 2.5 लाखापेक्षा जर का कमी असेल तर लाभ कोणत्या आधारावर तुम्ही बंद करीत आहेत जरा स्वतःच विचारायला पाहिजे प्रशासनाने. आणि सिनियर जे अधिकारी आहेत त्यांनी पण त्यांना म्हणजे हे द्यायला पाहिजे, म्हणजे की छोट्या कारणामुळे तुम्ही अशा हे जे काही लाडक्या बहिणींचे लाभ आहे ते बंद करू नका. जवळपास 12 लाख एवढ्या लाभार्थ्यांना जे आहेत, किती 12 लाख लाभार्थ्यांना जे आहे इन्कम टॅक्समुळे जे आहे म्हणजे उत्पन्न जास्त आहे या आधारावर अपात्र करण्यात आलेलं आहे. 12 लाख आकडा काही छोटा नाही, आकडा खूप मोठा आहे, आणि त्याच्यामध्येच प्रचंड लाभार्थी असे असतील त्या ITRमुळे. आता ITR पण कधीचा, जेव्हा योजना आलीच नव्हती, म्हणजे 4-5 वर्षापूर्वीचा. त्यामुळे मागे काही वर्षापूर्वी पर तुम्ही 100 वर्षापूर्वी काय झालं होतं, त्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये कोणी ITR भरला होता ते शोधून काढणार का, नाही, तर असं नाही व्हायला पाहिजे. आत्ता सध्या म्हणजे चालू आर्थिक वर्षामध्ये त्या लाडक्या बहिणीने, कारण KYC कशाची केली तुम्ही 2026 मध्ये किंवा 2025-26मध्ये, 2025-26मध्ये, कारण 25चा आता ITR मागचा भरला गेला, तर तेव्हा जर त्या लाडक्या बहिणीचं म्हणजे चालू आर्थिक वर्षाचं थोडक्यात जर त्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक असेल तर तुम्ही त्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद करा. कारण KYCच्या आधारावर तुम्ही लाभ देत आहेत ना, बरोबर. KYCच्या आधारावर जे उत्पन्न तपासलं जात आहे, तर जुना जो डेटा आहे तर त्या आधारावर मग तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ का बंद करतायत. 5-5 वर्षापूर्वी ज्या लाडक्या बहिणीने ITR भरला होता, आता ती लाडकी बहिणीच्या कुटुंबामध्ये कोणी ITR पण भरत नाही. काही किरकोळ कारणामुळे छोटंसं कर्ज काढण्यासाठी त्या लाडक्या बहिणीने ITR भरला आणि ते कर्ज पण मिळालं नाही, लाभ पण गेला आणि सर्वच त्यांचं नुकसान झालं. तर त्यामुळे हे कारण देणं कितपत उचित आहे, जरा थोडं जरी सरकारने जरा समजून घ्यायला पाहिजे या गोष्टीला, की आपण कशा पद्धतीने लाभ बंद करायला होतं, कोणतं तरी याला आधार आहे का. तुम्ही चालू आर्थिक वर्षामध्ये लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक असेल तर लाभ बंद करा ITRचं कारण दाखवून.
किंवा तुम्हाला आय टी आरवरच हीच अट टाकायची आहे की नाही आम्ही उत्पन्न पाहणार नाही, आम्ही आय टी आर दिसला की लाभ बंद करणार, तर आय टी आर तर किमान चालू वर्षाचं घ्या. मागच्या 5-5 आणि 10-10 वर्षाचा आय टी आर काढून काय फायदा आहे. मग हे तर असं झालं की लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यावर तुमचा भर आहे. मग नवीन फॉर्म तुम्ही कधी सोडणार आहे. नवीन फॉर्म म्हणजे लाभार्थ्यांना ज्या लाडक्या बहिणी त्यांचं वय आत्ता 21 वर्ष पूर्ण झालं आहे त्यांना कधी तुम्ही ही जे आहे योजनेचे जे आहे पात्र लाभार्थी म्हणून त्यांना नवीन जे आहे या योजनेमध्ये समाविष्ट करून घेणार आहेत का फक्त 65पेक्षा एक दिवस झालं की लगेच तुम्ही त्यांना हटवून टाकणार. तर ह्या गोष्टी पण अत्यंत महत्त्वाच्या आहेत की या गोष्टींचा जे उलगडा खरं तर सरकारने जरा विचार करून करायला पाहिजे की आय टी आर जर चालू वर्षातला असाल तर तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ हटवा, अन्यथा हटवू नका. एवढीच या शासनाला विनंती आहे. कारण खूप साऱ्या लाभार्थ्यांचा लाभ जो आहे परत चालू होऊ शकतो. आणि नक्कीच माझ्या मते आतापर्यंत जसं सकारात्मक या योजनेच्या संदर्भात लाडक्या बहिणींच्या संदर्भात शासनाने भूमिका घेतलेली आहे, तर एकदा आय टी आरच्या संदर्भात देखील ती भूमिका घेऊन दाखवा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. बघूयात आपण येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच आय टी आरच्या अटी संदर्भात किमान जर आय टी आरची अट जर लावायचीच असेल त्यांना तर चालू वर्षाचा आय टी आर लावा. यापेक्षा अधिक काही नाही बघा. कारण की खूप लाभार्थ्यांचा लाभ चालू होऊ शकतो. योजना चालू व्हायच्या अगोदरपासूनचा आय टी आर नका धरू म्हणजे झालं. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर विचारू शकता. धन्यवाद.